घेऊ द्या किरा, काटीन रोगडा घेऊ द्या किरा, धनगर आरक्षणाच्या लढाईला मला बी मुंबईला येऊ द्या किरा, हा नारा तुम्ही सगळ्यांनी द्यायचा, सगळ्या सोशल मीडियावर पाठवायचा। हे सगळ्या ताफा घेऊन मेंढ्या, घोंगडे, काठ्या बांधवानो, आणखीन त्या मेंढ्या आल्या की घोडे काही तर कुस्ती खेळायला थांबणार आहेत का? मग घोडे सोबत घ्यायचे का? ते घोडे आता घोडे पुढे निघाल्यानंतर आता गोट्या बी गावात नाहीत, कुत्रे काय गोटे खेळणार आहेत का? राज्य सरकारला हे आपले खंडोबा कुत्रे सुद्धा दाखवायला घेऊन जावं लागेल। हे दृश्य कसं असेल बघा, मेंढपाळ, करोडो धनगर, भंडारा, सगळं पिवळं वादळ। आणखीन एक गोष्ट मात्र तुम्हाला न चुकता घ्यायची आहे, धनगर आरक्षणाच्या रस्त्यामध्ये प्रचंड काटे कुटे झुरपाडी लय आल्या, त्या तोडायच्या असल्या तर फरशी कुराड हातात घ्यायची आणि हे सगळं घेऊन हा माझा बांधव मुंबईच्या दिशेने निघायचं। हे सगळं दृश्य बघितल्यानंतर या राज्याचे मुख्यमंत्रीच काय, या राज्य सरकार नव्हे, केंद्र सरकारतले त्यांचे बॉस आदरणीय मोदी साहेब सुद्धा म्हणतील, काय म्हणतील, घाबरणार नाही ते म्हणतील, काय म्हणतील, मेरा धनगर भाई और बहनों, आपका आरक्षण मैं दे रहा हूं। हे ऐकायचंय का तुम्हाला? हे करायचंय का तुम्हाला? अरे राज्याच्या मुख्यमंत्र्याकडून नाही, देशाच्या पंतप्रधानाकडून आरक्षण आणण्याची ताकद माझ्या या धनगर बांधवात आहे। ती ताकद फक्त वापरताना रस्त्यावर फिरा, रस्त्यावर घेऊन निघू आणि राज्य सरकारला दाखवू। राज्य सरकार आपल्याला मराठा बांधवासारखं रस्त्यात अडवणार नाही, त्याची व्यवस्था, त्याचं लॉक आम्ही आधीच करून आलो। 22 तारखेपासून आमरण उपोषणाला बसण्याची आझाद मैदानाची परमिशन आमच्याकडे आहे। आझाद मैदानाची परमिशन आमच्याकडे परमिशन असल्यामुळे कोण नाही। मग हा करोडो बांधव जर आझाद मैदानावर बसला तर या राज्यामध्ये दुसरं काय होणार आहे? बांधवांनो, ही लढाई लढण्यासाठी 17 तारखेला दुपारी 2 वाजता आपल्याला निघायचं आहे। सगळ्यांनी तयारी करायची। कुणी मोटरसायकल घ्यायची, ज्याच्याकडे 4 व्हीलर आहे त्यांना 4 व्हीलर घ्यायची, ट्रक घ्यायची, टेम्पो घ्यायचा, गाड्या टाकायच्या, पुरी म्हणायचे, ताण लाडू, भूक लाडू, बरोबर आहे ना? त्या सगळ्या सोबत घ्यायचं आणि आपण रस्त्याने निघायचं। आपला धनगर समाज आपल्या पाठीशी आहे, आपण ही लढाई निकिरीची लढायची आहे आणि आपल्याला जिंकायची आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।